संपूर्ण देशभरामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एप्स्टीन फाईल हा विषय गाजत आहे. या एप्स्टीन फाईल्समध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अत्यंत भयंकर लाजिरवाण्या ह्या गोष्टी आहेत. ज्या लोकांना इतर लोक आयडियल मानतात, ज्या लोकांना वर्ल्डमधले लोक सन्मानजनक वागणूक देतात, देशात विदेशात परदेशात जो सन्मान दिला जातो त्या लोकांकडून असं हे अशोभनीय कृत्य घडत होतं. आणि या घडण्याच्या पाठीमागे तो एकटा एप्स्टीनच आहे का? नाही, तर याच्या पाठीमागे हे सर्वच मंडळी आहेत ज्यांना आपण आयडियल समजत होतो. लहान लहान मुलांची कठीण होते. ते ऐकलं वाचलं की माणसाला घबराट सुटते की असं बी असू शकतं, असंही घडू शकतं. हे लोक एवढे क्रूर असू शकतात. इतकं कसं असू शकतं? कशा पद्धतीनं आणि कशासाठी? स्वतः तरुण दिसण्यासाठी? स्वतः तरुण दिसण्यासाठी एवढी धडपड? अरे मरणं तर सगळ्यालाच आहे, मरणं तर सर्वांनाच आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा मरणं तर सर्वांनाच आहे. पण एवढं दुर्दैवी लहान लहान मुलांना त्यांचं रक्त प्यायचं. काय हा प्रकार? किती भयंकर आहे प्रकार? फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या जगण्यासाठी. आणि आम्ही तुम्हाला आयडियल समजायचो. अरे कसं? किती भयंकर आहे. तुम्हाला तर नरकात बी जागा भेटणार नाही. कोणी म्हणत असेल की स्वर्ग हे नरक आहे, तर हरामखोरांना या नरकात सुद्धा जागा भेटणार. जनता तुम्हाला सोडणार नाही हे तेवढंच निश्चित आहे. जनता तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला जरी वाटत असेल तुम्ही जे केलेले कृत्य त्याच्यावर पांघरून टाकसाल, तर हे असं होणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. या वर्ल्डमध्ये चांगले चांगले लोक आहेत, ते तुम्हाला सोडणार नाही. अनेक लोक आहेत ते तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही वाचाल कशा पद्धतीने? लहान लहान मुलांसोबत तुम्ही असे गुन्हास्पद कृत्य करून वाचाल तुम्ही? मुळीच नाही.
तुम्हाला लोकच मारतील, हे लक्षात घ्या. लहान लहान मुलांचं शोषण करता. ते शोषण करणे इतके मोठे आहेत. एवढी लेकरं, आणि तुम्ही एवढे बलाढ्य माणसं, एवढी मोठी ताकद, एवढं मोठं सगळं काही असताना हे करण्याची गरज काय? शांता तुम्हाला सोडणार नाही, हे तितकंच खरं आहे, हे लक्षात ठेवा. याच्या पाठीमागचे जे लोक आहेत, जे एक एक बाहेर येऊन राहिले, तुम्हाला वाटते का जनता सोडेल तुम्हाला? जनतेला तोंड दाखवण्याच्या लायक आहात का तुम्ही? जनतेसमोर जाण्याची ताकद आहे का तुमची? एप्स्टीन फाईल निघाल्यानंतर तुमची जनतेसमोर जाण्याची लायकी आहे? पूर्ण वर्ल्डमधल्या लोकांची आहे का? तुम्ही ज्या ज्या दिवशी जासाल त्या त्या दिवशी जनता तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे, लक्षात घ्या. कुणाचे काय स्पष्टीकरण असतील, कुणाचं काय असतील, याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु एवढं खतरनाक गोष्टी बाहेर येतात. आणि येतात तर येतात लेकरांच्या. अरे तुम्हाला लेकरं बाळ नाही का? तुमचे लेकरं का नाही खात? तुमच्या लेकराचं शोषण का करत नाही? त्यांचं रक्त का पित नाही? त्यांचं मांस तुम्ही का खात नाही? खा ना तुम्ही तुमच्या लेकरांचे मांस का? तुमच्या लेकराचं रक्त शोषण करा, रक्त प्या, आणखी जवानी येईन तुम्हाला, आणखी तुमच्या पावस वाढतील, आणखी जगसाल, आणखी क्रूर कर्म करसाल. काय लावलंय? देश विदेशात हे काय लावलंय? ठीक आहे तुमचा, पण तुम्ही जनतेशी हे गद्दारी केली. तुम्ही जनतेशी ही गद्दारी केली, हे तुम्ही लक्षात घ्या. सर्वप्रथम लहान लहान लेकरं, अरे तुम्ही तिकडे बाया नाचवता, मोठमोठ्या बाया नाचवता, सिनेस्टार बाया नाचवता, अभिनेत्री नाचवता, पॉप सिंगर्स नाचवता. तिकडे नाचवा ना, त्यांच्यासोबत काय करायचं ते चाळे करा. पण तुम्ही लेकरं, लेकरासोबत हे करता. तुम्हाला जनता माफ करणार नाही. आणि जनता जेव्हा येईल तुमच्यासमोर, तेव्हा जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवून देईल. तुम्ही काय आहात हे समजू नका. सगळेच सारखे असतात का? 5 बोट असतात, 5. कोणाचे काय विचार असतील ज्याचं त्याला माहीत असतं, हे लक्षात घ्या. अनेक दिग्गजांची नावं समोर येऊन राहिली. एप्स्टीन फाईल, त्या रील्स पाहिल्या की माणसाला जेवण धकत नाही. त्याची माहिती घेतली की माणसाला काही सुचत नाही, माणूस डिप्रेशनमध्ये जातं. आणि तुम्ही ते करत होते. साला हरामखोरांना लाजा वाटू द्या रे. तुमची लेकरं का नाही खात? तुमच्या पोरीसोबत का नाही करत तुम्ही ते कृत्य? गोरगरिबांचे लेकरं किडनॅप करून नेता आणि तिकडे हे कृत्य करता विदेशामध्ये.
यांना ॲप्स्टीन फाईलमध्ये जेवढेही लोक असतील, जे लोक असतील, जे असे क्रूर कर्म करत असतील, अशा लोकांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांना जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्तरावर सजा झाली पाहिजे आणि त्यांचं काय गोडबंगाल आहे तेही बाहेर निघलं पाहिजे आणि जनतेला कळलं पाहिजे. हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. मी एवढंच सांगेन की समस्त जनतेनं यांना माफ करू नका आणि यांना सोडूसुद्धा नका. हे तडपले पाहिजेत. जनतेच्या प्रेमापासून हे वंचित झाले पाहिजेत. यावेळेस जय भीम, जय महाराष्ट्र.